इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेचा समावेश करण्याविरोधात ठाकरे बंधूंनी एल्गार पुकारला आणि यासाठी आधी उद्धव आणि राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मोर्चांची घोषणा केली होती। पण आता दोन्ही ठाकरे बंधूंनी 5 जुलैला एकत्र मोर्चा काढण्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे। आता एकत्र मोर्चा काढण्यासाठी पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी घडल्या, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी फोन केल्यावर उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। त्या दोघांचं एकत्र आंदोलन आणि मोर्चा याचा 5 तारखेला निघेल। हा जो 5 तारखेचा मोर्चा आहे हा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा मोर्चा असेल। ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातील ब्रँड, पण गेल्या 20 वर्षापासून विभागलेला हा ब्रँड ठाकरे आता एकत्र येतोय। हिंदी भाषा सक्ती विरोधात येत्या 5 जुलैला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र मोर्चा काढतायत। राज ठाकरेंनी संयुक्त मोर्चा काढण्याची भूमिका मांडताच उद्धव ठाकरेंनीही तातडीनं होकार भरलाय। ठाकरेंच्या सेनेचा मोर्चा 7 जुलै तर राज ठाकरेंचा 6 जुलैला होणार होता। राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन गेला, एकत्र मोर्चा काढण्यासंदर्भात चर्चा झाली। 2 मोर्चे वेगळं निघणं हे बरं दिसत नाही अशी राज ठाकरेंनी भूमिका मांडली। उद्धव ठाकरे म्हणाले, मराठी माणसाचं ऐक्य दिसणं गरजेचं आहे। मात्र 6 जुलैला आषाढी एकादशी असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आणि त्यामुळे आंदोलन मराठी माणसापर्यंत पोहोचवणं अवघड असल्याचं बात त्यांनी बोलून दाखवली। 7 जुलैला राज ठाकरेंनी सहभागी व्हावं किंवा त्यांच्या मोर्चाची तारीख 5 जुलै करावी अशी उद्धव ठाकरेंनी भूमिका मांडली। राज ठाकरेंनी सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर 5 जुलैच्या मोर्चावर शिक्कामोर्तब केलं। आमच्या बैठक आटपून मी बाहेर पडल्यावर, उद्धवजींचा निरोप घेऊन बाहेर पडल्यावर मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला। 7 तारखेत त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये, ही तारीख आपण 5 तारखेला करावी, जी 6 तारखेची आहे। त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली, त्यांना विनंती केली की असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे। त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला। 7 तारखेला जे शिवसेनेचं आंदोलन होतं ते आणि 6 तारखेला जे माननीय राज ठाकरे यांचं आंदोलन होतं त्याऐवजी दोघांचं एकत्र आंदोलन आणि मोर्चा हे आता 5 तारखेला निघेल। हा जो 5 तारखेचा मोर्चा आहे हा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा मोर्चा असेल। हिंदी भाषा सक्ती विरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने भाजपने निशाणा साधलाय। हिंदी संदर्भात ठाकरे गैरसमजाचे बळी आहेत अशी टीका मंत्री आशिष शेलारांनी केली आहे। बघा, मोर्चा काढणं प्रत्येकाचा अधिकार आहे। एकत्र काढू दे, एकटे करू दे, दुकटे करू दे, तिकटे करू दे, हा त्यांचा प्रश्न आहे। मी तर म्हणेन ते दोघं किंवा अजून कोणी हे सगळे गैरसमजाचे बळी आहेत। गैरसमजाचे बळी पडून आणि गैरसमज अनावधानाने किंवा प्रयत्नपूर्वक पसरवू नये, जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडावं। आशिष शेलारांचा गैरसमज झालेला आहे, त्यांनी मराठी माणसाला गृहीत धरलंय, त्यामुळे हा आशिष शेलारांचा खूप मोठा गैरसमज आहे आणि तो त्यांना 5 तारखेला दिसेल। दरम्यान 5 जुलैच्या मोर्चापूर्वीच ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं मनोमिलन सुरू झालंय। मनसे नेते संदीप देशपांडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाईंनी दादरमध्ये एकत्र जेवण केलं, तर मुंबईतल्या एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे समोरासमोर आले। यावेळी आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडेंनी वाद बाजूला ठेवत हस्तांदोलनही केलं। कोणाचा बाप हा मोर्चा अडवू शकत नाही। मराठी माणसासाठी आम्ही एकत्र येऊन मोर्चा काढतोय। मला असं वाटतं ही घटना ही ऐतिहासिक घटना आहे की मराठी माणूस हा 1956 नंतर जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला त्याच्यानंतर पहिल्यांदाच मराठी माणसाच्या एकजुटीचा प्रदर्शन हे मला असं वाटतं 5 जुलै 2025ला दिसेल आपल्याला। तुम्ही असं का अज्युम करताय आमच्या आधी भेटी झाल्या नाहीयेत? तुम्ही भविष्याचं म्हणताय, कदाचित आम्ही आधी सुद्धा भेटलो आणि निश्चित आमच्यामध्ये संवाद असतो। शेवटी कसं आहे, आम्ही सगळे वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आमचं कधी ना कधी एकमेकांची फोनवर बोलणं होत असतं, आमच्या भेटी होत असतात। प्रत्येक गोष्टी काही आम्ही कॅमेऱ्यावर सांगत नाहीत आणि शनिवारच्या दिवशी आता सगळे तमाम मराठी भाषेवर प्रेम करणारी जनता यांना आव्हान आहे की तुम्ही सगळ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं। ठाकरे बंधूंच्या हिंदी भाषा सक्ती विरोधातल्या आंदोलनाला वकील गुणरत्न सदावर्तेंनी मात्र विरोध दर्शवलाय। सदावर्तेंनी पोलीस महासंचालकांकडे आंदोलनाविरोधात तक्रारही दाखल केली आहे। यावरून संजय राऊतांसह मनसे नेते अविनाश जाधवांनी सदावर्तेंवर खोचक टिप्पणी केली आहे।
हे गुणवंत सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांचे पाळीव पोपट आहेत अशी माझी माहिती आहे. त्या पोपटांकडे फार दुर्लक्ष करू नका. सदावर्ते हा भारतीय जनता पक्षाने पाळलेला माणूस आहे, बरोबर आहे. याला ना मराठीशी घेणं देणं आहे, ना संस्कृतीशी घेणं देणं आहे. मागच्या वेळेला हाच फालतू माणूस हा सिद्धिविनायक मंदिरात काही नियमावली आली त्याच्यावर बोलत होता. आज मराठी माणसासाठी संपूर्ण महाराष्ट्र एक होतोय त्याच्यावर हा बोलतो. हा अतिशय तुच्छ दर्जाचा माणूस आहे. गेल्या 2.5 महिन्यांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा रंगली. अखेर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्यासाठी 5 जुलैचा पहिला मुहूर्त मिळालाय. हिंदी सक्ती विरोधात एकत्र येणारे ठाकरे भविष्यात राजकीय दृष्ट्या एकत्र येतात का हे बघणं औत्सुक्याचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.